हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर ना, मी इथे तुम्हाला गरम पाण्याचे फायदे सांगणार आहे. म्हणजे रोज सकाळी उठल्या उठल्या गरम पाणी पितच जावा. मी सुद्धा पित असते, ज्यामुळे ना तुमची त्वचासुद्धा ना चमकू लागते. आणि त्वचेची लवचिकता टिकवून ठेवण्यासाठी ना गरम पाणी खूप फायदेशीर असतं बरं का. आणि ना पोटदुखी वगैरे जर असेल, तुमचं पोट वगैरे साफ होत नसेल ना, तर ते गरम पाण्यामुळे ना लवकर पोट साफ होतं. आणि तेलकट वगैरे पदार्थ खाल्ला असला ना तुम्ही, तेलकट किंवा गोड, आणि जर छातीत जळजळ वगैरे करत असेल ना, तर गरम पाण्यानं ते लवकरच ठीक होतं. अर्ध्या तासातच ते ठीक होतं. आणि असे बरेच वजन कमी करण्यासारखे अशा बऱ्याच गोष्टी आहेत, ज्याच्यामुळे ना तुम्हाला गरम पाणी पिलंच पाहिजे. आणि एवढंच नाही तर असे बरेच खूप कारणं आहेत याच्यामागे. तर नक्की तुम्ही सुद्धा सकाळी उठल्या उठल्या आणि रात्री झोपण्यापूर्वी गरम पाणी पीत जावा. तर चला, आता नेहमीप्रमाणे रुटीनला सुरुवात झालेली आहे. आणि जसं की मी तुम्हाला म्हटलंच आहे, व्हिडिओच्या थंबनेलमध्ये तुम्ही पाहिलंच असेल, तर अशी माझी ब्रेकफास्टची सुरुवात अशीच असते. क्रिशूला सोबत घेऊनच मला सगळं काम करावं लागतं, कारण ती अशी येऊन किचनवरतीच बसलेली असते आणि तिची बडबड तर सुरूच असते. आणि मी उठले की लगेच ती मागे मागे उठते. आणि आमच्या लाडोबाला असं सकाळी सकाळी लाड करून घ्यायचा असतो. आज आमचा मेनू आहे मेंदू वडा आणि सांबार. तर चला, आपण लगेचच सुरुवात करूया. तर चला. चला, क्रिशूने पण तुम्हाला सर्वांना गुड मॉर्निंग केलेलं आहे. तर आता फायनली तिचं लाड करून झालेलं आहे आणि तिला मी असं साईडला बसवलेलं आहे. पण ती ना मध्ये मध्ये एक्सप्लेन करतच राहील बघा, काही ना काहीतरी. तर आता इथे ना फार काही गोष्टींची सांबारसाठी गरज नाही आहे. म्हणजे मी फार गोष्टी टाकत नाही. माझी जी ही सांबारची रेसिपी आहे ना, ती एकदम इन्स्टंट आहे. पण चव जर तुम्ही बघाल ना त्याची, तर खूपच एकदम भारी आहे. म्हणजे एकदम उडपी रेस्टॉरंटमध्ये मिळते ना, त्याच्यापेक्षा पण सुंदर ते टेस्ट होते. तर इथे मी आज तुमच्यासोबत इथे आपल्याला कांदा टोमॅटो सिंपल अशी माझ्या जास्त सांबारची काही रेसिपी घ्यायची करणार गरज आहे, जे नाही. एकदम इन्स्टंट बनतं. हो ना क्रिशा? तर त्यासाठी आपल्याला कांदा टोमॅटो एवढंच लागतं. पण सांबार एकदम मस्त उडपी रेस्टॉरंटमध्ये बनतं ना, एकदम तसंच बनतं. तर त्यासाठी मी इथे कांदा घेतलाय आणि फार जास्त टाकायचं नाही कांदा टोमॅटो, कारण आपण फार खात नाही. सांबार खातो आणि त्याच्यातलं कांदा टोमॅटो खाल्लं तर खाल्लं, नाहीतर मग ते वाया जातं. तर त्यासाठी मी इथे खूपच थोडा थोडा कांदा टोमॅटो घेतलेला आहे. आणि उडीद डाळ सुद्धा रात्री भिजत घातलेली आहे. तर आता इथे आपल्याला तेलामध्ये जिरे मोहरी टाकायची. हो ना पिशू? तर इथे मोहरी टाकली. इथे मी लसूण खोबरं टाकत असते, छान टेस्ट येते त्याला लसूण खोबऱ्याने. त्यानंतर जे आहे ते कढीपत्ता. हा कढीपत्ता मला बऱ्याच दिवसांचा आहे, पण डब्यात ठेवला ना कढीपत्ता छान असा खूप दिवस स्टोर होतो आणि भरपूर दिवस आपल्याला तो वापरता येतो. अजिबात सुकत नाही. म्हणजे ह्याला मी जवळजवळ महिनाभर ठेवला असेल ह्या कढीपत्त्याला. म्हणजे मी गावाला गेले होते ना, त्याच्या आधीच हा कढीपत्ता आणलेला आहे, तरी सुद्धा हा फ्रीजमध्ये तसाच होता आणि छान टिकला सुद्धा. तर आता मी कांदा टोमॅटो त्याच्यामध्ये टाकला. तेल उडलं माझ्या हातावर. बाळा, हो ना, इथे उरलं तेल हातावर. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मीठ मी डाळ शिजवताना त्याच्यातच टाकलेलं आहे. सांबार सांबार इथं बस, इथं बस. हात नाही लावू. भाजी सांबार काय म्हणतो आपण? तिकडे सांग, काय बनवतोय? सांबार. आवडतं तुला? तर याच्यामध्ये आता ना मी इथे गूळ घेतलाय, गूळ खिसून टाकायचंय. सांबारला थोडं
गोड चव असेल ना तर छान लागते. तुम्ही ट्राय करून बघा. तुम्ही जर गोड नसाल बनवत तरी मस्त लागते. इथे मी लाल तिखट थोडं टाकणार आहे आणि सांबर मसाला टाकणार आहे. तर हा मी बादशाहचा सांबर मसाला आणलाय. छान याची टेस्ट मस्त असते. बेबी पण आमची मदत करते. रिचू सुद्धा मला मी जसं करेल तसं सगळं टाकते ग माझं बाळ. गुड 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 गर्ल. तिला कामांची खूप आवड आहे. मी जे काम करेल ना त्या कामात ती मला मदत करायला येत असतं माझं पिल्लू. तर आता झालेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला डाळ ऍड करायची. डाळ शिजलेली आहे. डाळ ऍड केली की झालं आपला सांबर रेडी. म्हणजे 2च मिनिटात सांबर होतो. तुम्हाला फक्त डाळ शिजवून ठेवायची. खायच्या टायमिंगला तुमचा 2 मिनिटात सांबर तयार. तर इथे तुम्ही सांबरला कलर बघू शकता. किती मस्त कलर आलाय. आणि सांबर सुद्धा चवीला तेवढंच बेस्ट लागतं बरं का. नक्की अशा पद्धतीने सांबर तुम्ही बनवून बघा. आणि चला तर आता आपण बनवूयात मेदूवडा. तर फ्रेंड्स, वड्यासाठी ना इथे मी रात्रभर उडदाची डाळ भिजत घातलेली होती. तुमच्याकडे जर अख्खे उडीद असतील ना तर एकदम उत्तमच. तर ते भिजत घालायचे आहेत. आणि दुसऱ्या दिवशी त्याच्यामध्ये मिरची, मीठ आणि जर तुम्हाला वाटलं तर कढीपत्ता वगैरे घालून तुम्ही त्याला मस्त असं बारीक वाटून घ्यायचं आहे. आणि ना आकार तुमचे कसेही येऊ देत, वडे एकदम परफेक्ट होतात. आणि पाणी उडीद डाळ वाटताना अजिबात टाकायचं नाही आहे. पाणी टाकलं तर ते नाही व्यवस्थित येत. पाणी टाकायचं नाही अजिबात. थोडंसं किंचितचं असेल तर हरकत नाही, पण फार पाणी टाकायचं नाही. आणि इथे ना आता मी वडे टाकलेले आहेत. हातावर काय करायचं, पाणी घ्यायचं थोडंसं म्हणजे. आणि पाणी घेतल्यानंतर म्हणजे ते हाताला चिकटणार नाही वड्याचं जे पीठ असतं ते. आणि त्या साह्याने काय करायचं, असा वड्याचा आकार आपल्याला हातानेच करायचा आहे. आणि ते तेलामध्ये सोडायचं आहे. पाणी लावल्यामुळे काय होतं, ते बरोबर हातातून निसटून बरोबर त्याच्यामध्ये पडतं. पण खबरदारी बाळगायची आहे. एकदम व्यवस्थित टाकायचं आहे तुम्हाला. इथे तुम्ही बघू शकता मी जसं बनवते ना त्या पद्धतीनं तुम्हाला बनवायचं आहे. एकदम खबरदारी बाळगायची आहे. तर खूप छान होतात. एकदम परफेक्ट वडे होतात. आणि शेपवरती जाऊ नका. ॲक्च्युली माझ्याजवळ मशीन आहे, पण ते कसं यूज करायचं ना ते मला माहीत नाही. त्यामुळे मी हातानेच अशाच बनवत असते. तर खरंच खूप परफेक्ट, बाहेरून क्रिस्पी आणि आतून एकदम स्मूथ असे वडे बनलेत. आणि सांबारसुद्धा खूपच टेस्टी झालेलं आहे. आणि तुम्हाला मी सांगते खरंच खूप परफेक्ट वडे झालेत. आणि आकार कसाही येऊ दे, टेस्ट महत्त्वाची आहे आपल्याला. एकदम परफेक्ट आहेत. फार कडक असतात ना हॉटेलमध्ये कधी कधी, आणि खूपच स्मूथ असतात, तेलकट असतात. तर तसे अजिबात नाही आहेत. तुम्ही बघू शकता अजिबात ऑइली नाही आहेत. तर नक्की एकदा ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी भेटते तुम्हाला अशाच इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.